कशा पद्धतीने बघतात या गोष्टींकडे? मी जरांगे पाटील साहेबांना सातत्याने शासनाच्या वतीने, मुख्यमंत्र्यांच्या वतीने, राज्यातल्या प्रत्येक मंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने सातत्याने त्यांना विनंती केली जाते की आपण जो पवित्रा उचललेला आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे। शासनाची पावलं मराठा आरक्षण हे मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि ते टिकण्याच्या दृष्टिकोनातून ते कोर्टाच्या लेवललाही टिकलं पाहिजे, न्यायालयीन व्यवस्थेमध्येही त्याचं अस्तित्व राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत। म्हणून त्यांनी एक पाऊल मागे येऊन शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आणि त्या पद्धतीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी याच्या अगोदर केलेलं आहे। सामना जो तो करावा लागणार आहे, यासाठी प्रशासन म्हणून काय भूमिका घेणार आहात? आता नैसर्गिक आपत्तीसमोर आपण त्यामध्ये शासनाच्या वतीने आतापर्यंत जी काही पावलं उचलायची, केवळ नंदुरबार जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य दुष्काळ परिस्थिती आहे, पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर आहे, धरणांमध्ये पाणी कमी आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे। परंतु राज्य सरकारने या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि मिळेल त्या ठिकाणी पाणी आपण उपलब्ध करायचं। राज्यातल्या जनतेला किंवा जिल्ह्यातल्या जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही या दृष्टिकोनातून सगळ्या सूचना स्थानिक स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत आणि निर्णय घ्यायला लावलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला टँकरची आवश्यकता असेल ते तात्काळ सुरू करायचे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।